पहाटे कामावर निघालेला मजूर असो, शाळेत जाणारा विद्यार्थी असो किंवा ऑफिसला धावणारा मध्यमवर्गीय, प्रत्येकाच्या भुकेचं हक्काचं ठिकाण म्हणजे वडापावची गाडी. पण नेहमीच सोबत करणारा हा वडापाव आपल्यापासून दुरावतोय की काय असं चित्र आता निर्माण झालंय. कधी काळी खिशातल्या 5 ते 10 रुपयांच्या नोटेत पोटभर आनंद देणारा हा वडापाव आता 18 ते 20 रुपयांच्या घरात पोहोचलाय. ही केवळ किंमत वाढलेली नाही, तर कित्येक गरिबांच्या तोंडचा घास सुद्धा महाग झालाय. इराण अमेरिका युद्धाच्या ठिणग्यांनी इंधनाचे दर भडकले आणि त्या आगीत सामान्यांचीही स्वस्त शिदोरी होरपळून निघाली. वडापावची गाडी चालवणारा दादा असू दे, मामा असू देत किंवा काका असू देत, त्यांना विचारलं तर ते म्हणतात, गॅस सिलेंडरचे भाव वाढले, तेल महागलं, बटाट्याचे दर गगनाला भिडलेत. रेट वाढवले तर गिऱ्हाईक तुटतं आणि नाही वाढवले तर घर कसं चालवायचं हा प्रश्न रोज सतावतो. अनेक लहान गाड्या तर आता कायमच्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. वडापाव हा कष्टकऱ्यांचा ब्रँड आहे. वडा, पाव आणि त्यासोबतची तिखट चटणी हे समीकरण म्हणजे सामान्यांचं पंचपक्वान्न. पण आज महागाईच्या युद्धानं या पक्वान्नाची चव कडू केली आहे. 20 रुपये मोजताना आता सर्वसामान्यांच्या हाताला कंप सुटतोय. युद्ध आपल्यापासून खूप लांब कुठेतरी होतंय, पण त्याची किंमत हा वडापाव खाणारा कष्टकरी मोजतोय. जर हीच परिस्थिती राहिली तर गरिबाच्या पोटाची भूक भागवणारा हा शेवटचा आधारही सामान्यांच्या ताटातून गायब होईल. प्रहार डिजिटलसाठी शुभम पवारसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी. नमस्कार, मी अजय गांधी. गेले 50 वर्ष मी हॉटेल धंदा करतोय, पण अशी परिस्थिती कधी उद्भवली नसती, ज्यामुळे युद्धाच्या म्हणा किंवा इतर गोष्टीमुळे आज प्रत्येकाला धंदे करणं किंवा जीवन जगणं हे फार मुश्किल झालेलं आहे. आज सिलेंडरचा विषय असू दे, तेलाच्या किमती असू देत, एक म्हणायला गेलं तर आपला कांदा बटाटा फक्त ह्या ह्याच्यात त्या दर कमी आहेत, बाकी इतर ह्याच्यात धंदा व्यवसाय करणं पण बरेच हॉटेलवाल्यांना मुश्किल झालेलं आहे. आज त्याने अर्धा दिवस चालू करून आपली उदरनिर्वाह भागवत आहेत असंच म्हणायला लागेल. आणि येणारी पुढची परिस्थिती पण फार बिकट आहे. आज आम्हाला पण काही गोष्टी ज्या चूल पेटवूनच करायला लागतात आहेत. सिलेंडरचे वाढते दर आणि मिळत नसलेला सिलेंडर ह्यामुळे धंदे किंवा व्यापारीवाले अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत. काय जेवढं होईल तेवढंच करायचं आणि तेवढंच विकत बसायचं, आता अशी परिस्थिती आता उद्भवलेली आहे. ह्या गोष्टीला फार मोठं हे आहे. पहिला वडापाव मी जेव्हा धंद्याला सुरुवात केली तेव्हा 5 रुपये वडापावपासून विकलेले धंदे केलेले आहेत आम्ही. पण आत्ताच्या परिस्थितीला नुसता वडा म्हटला तरी 15 रुपये विकायला लागतो आणि वडापाव 20 रुपयात विकायला लागतोय. जर युद्धाची परिस्थिती समजा तशीच राहिली तर भविष्यात तेलाचे दरच आता डबल झालेले आहेत आणि गॅस सिलेंडर मिळणं म्हणजे मोठं हे झालेलं आहे. आज आम्हाला पण चुलीवरच बऱ्याचशा गोष्टी करायला लागतात, त्याच्यामुळे लाकडं हा विषय आहे तो पण मोठा हे झालेला आहे. भविष्यात हे दर वाढू शकतात काय? आणि दर वाढतील हे काय आपल्या हातात नाही ना. उद्या समजा सिलेंडरचे दर आता मिळत नाही आहे, पण उद्या जर 3000 रुपये सिलेंडर झाला तर तो घेऊन धंदे करणं आणि त्यातनं मिळणारं उत्पन्न ही गणितच कधी न बसणार का. आणि तेलाचे दर वाढलेले आहेत. हे नाही म्हणायला आपल्याला कांदा बटाटा फक्त स्वस्त आहे या गोष्टीतनं. मी वैभव विनायक शेवळकर, राधाकृष्ण टॉकीजवळ वडापावची आमची गाडी आहे. हे वडापावचा व्यवसाय आमचा 40 वर्षापूर्वीपासून आहे. आता अशी कंडिशन आहे तर सिलेंडरमुळे आमचे लय हाल झालेले आहेत, त्याच्यामुळे दर एवढे वाढीव झालेले आहेत